आज आपण बनवणार आहोत कांद्या खोबऱ्याचं वाटण घालून सुकटीतलं भरलं वांग। इथे वाटणामध्ये खोबरं भाजून घेतलेलं आहे, कांदा, टोमॅटो, आलं, लसूण हेही भाजून घेतलेले आणि त्यासोबत कोथिंबीर। आता हे सर्व आपण वाटण तयार करू। आपले वांगे आता चिरून तयार आहे। मी या पद्धतीने असे चिरले, 4 काप केलेले। आपली सुकड धुवून तयार आहे आणि आपलं वाटणही वाटून तयार आहे। आता आपण रेसिपीला सुरुवात करू। ज्या कढईमध्ये मी मसाला भाजून घेतला होता त्याच कढईमध्ये मी आता भाजी बनवत आहे। मी आधी सुकट तेलामध्ये परतून घेणार आहे। आपली सुकट आता तेलामध्ये छान अशी कुरकुरीत झालेली, चांगली तळून झाली। आता आपण तिला बाजूला काढून घेऊ। त्याच तेलामध्ये मी थोडी वांगी परतून घेणार आहे। आपली वांगी आता तळून झाले, बाजूला काढून घेते। तर याच कढईमध्ये मी आणखी थोडंसं तेल टाकलंय आणि आता त्याच ह्याच्यामध्ये कढीपत्ता टाकते। आपला कढीपत्ता तडतडलाय, आता वाटण टाकून घेते। आता आपण हळद टाकून घेऊ। आता आपण मसाला टाकून घेऊ, आपल्या घरचा मसाला। आपला मसाला आता परतून झालेला आहे। तुम्ही बघू शकता आपल्या मसाल्याला असं छान तेल सुटलेले आहे। आपला मसाला परतून झाला। आता परतलेल्या मसाल्यामध्ये मी वांगी सोडून घेते। चवीनुसार आपण मीठ टाकू। गरजेनुसार वांगी शिजण्यासाठी गरम पाणी घालतो। आपल्या भाजीला आता उकळी आली, आपण सुकट टाकू। आपली भाजी तयार झाली का बघू आपण। आपल्या भाजीला छान उकळी आली, आपली भाजी खाण्यासाठी आता तयार आहे। तुम्ही बघू शकता आपल्या भाजीला छान अशी तर्री आलेली। सुकट घालून केलेली भरल्या वांग्याची रस्सा भाजी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा। भेटू आता पुढच्या रेसिपीसोबत।